नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आजची रेसिपी आहे डोरो केक म्हणजेच पॅनकेक. तोही एकदम डिलिशियस टेस्टी असा आणि तोही काही मिनटामध्येच तयार होणारा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे, पिठी साखर. आणि त्यानंतर ते यामध्ये घालायचं आहे सोडा खाण्याचा, तो अर्धा चमचा घातलेला आहे मी. आणि सर्व व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अगर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसतं मैद्याचा बनवू शकता किंवा नुसता पिठाचा सुद्धा बनवू शकता. पण दोन्ही अर्धं मिक्स घेतलं की त्याची चव एकदम मस्त येते. तर याला व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे ना, चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधले सर्व लम्स वगैरे निघून जातील. हे बघा, अशा प्रकारे आता मी चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते 3 ते 4 चमचे दुधाची पावडर. आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा सुकं असं मिक्स करून घ्यायचं आहे. दुधाची पावडर घातली आणि याची चव एकदम मस्त येते आणि चव वाढते. तर दुधाची पावडर नक्कीच यामध्ये घाला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे सगळे सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला थोडं थोडं दूध घालून याला व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडं थोडं दूध घालायचं आहे, एकदाच सगळं नाही घालायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर आपल्याला काय करायचं ना, याचं एकदम स्मूथ बॅटर बनवायचं, जसं आपण केकला बनवतो ना, अगदी एकदम तसंच. आणि हे एकदम केक मस्त होतात. आणि ज्या वेळेला हे केक बनत असतात ना, तर लहान मुलं मात्र नुसती इकडे तिकडे किचनमध्ये फिरतच असतात, कारण याची खुशबू एवढी मस्त येते. त्यामुळे तर हे बघा, आता एकदम मस्त बॅटर झालेलं आहे, ना जास्त पातळ ना जास्त जाडं. तर असंच आपल्याला हवं आहे. तर बॅटर रेडी आहे आपलं. आता यामध्ये आपण घालणार आहोत, मी घालते रोज एसेन्स यामध्ये आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एकदम मस्त स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर जसं आपण केकला बॅटर बनवतो ना, एकदम तसंच बनवायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे एकदम आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त सैल. तर बॅटर बनवून झालेलं आहे. तर आपण काय करूया, आता केक बनवायला घेऊया. तर त्यासाठी सुरुवातीला बघा, मी पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला आणि ते एकदम मंद आचेवर ठेवलेलं आहे. आता यावरती मी थोडंसं तेल घातले आणि याला व्यवस्थित कपड्याने क्लीन करून घेते. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, तव्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक यामध्ये चिपकला जाणार नाही. आणि शक्यतो तुम्ही नॉनस्टिकचंच पॅन घ्या. तर आता बघा, यामध्ये मी घालते बॅटर. तर जेवढे मोठे तुम्हाला केक्स बनवायचे आहेत, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही बॅटर यामध्ये घालू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे मी यामध्ये बॅटर घालून घेतलेलं आहे. आणि आता काय करते ना, याला तवा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे, असं स्लो स्लो. आणि याला शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित, जेवढं तुम्हाला जाड किंवा पातळ ठेवायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, आता याला व्यवस्थित शेप दिलेला आहे मी. तर या स्टेजवर काय करायचं, आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला 3 ते 4 मिनिटे एका बाजूने शिजून घ्यायचं आहे. हे बघा, आता 4 मिनिटं झालेली आहेत आणि केक बघा किती मस्त स्पंजी दिसतोय. तर आता याला आपण काय करूया, पलटून घेऊयात. आणि पलटून आपल्याला सुद्धा 3-4 मिनिटं शिजवायचं आहे. फ्लेम मात्र आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. आता मी झाकण ठेवते आणि पुन्हा 3-4 मिनिटे याला शिजवून घेते. हे बघा, 3-4 मिनिटे झालेली आहेत आणि आपला केक एकदम रेडी झालेला आहे. हे बघा, दिसतोय ना एकदम यम्मी. आणि जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता टिफिनवर सुद्धा किंवा घरात खायला सुद्धा. तर लहान मुलं आवडीने खातील एकदम. अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा बनवून घेते. पण जेव्हा आपण केक काढून घेऊ तर दुसरा केक लगेच घालायचा आहे. आपल्याला जास्त डिस्टन्स ठेवायचं नाही आहे, कारण काय आहे, आपल्याला पॅन जास्त गरम करायचं नाही आहे. अगर जर आपण जास्त गरम केला तर केक जळू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पॅन मीडियममध्येच गरम ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे.
हे बघा अशा प्रकारे आता याला मी पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून घेते. अशाच प्रकारे आपण सगळे केक्स बनवून घेऊयात आणि हे चवीला एकदम मस्त लागतात. तुम्ही एकदा बनवून बघाल तर नेहमीच मुलं जिद करतील, की आम्हाला पुन्हा-पुन्हा हवा आहे. एवढं मस्त लागतो हा केक. तर बघा आपला दुसरासुद्धा केक बनवून झालेला आहे एकदम रेडी. तर आपण आता याला काढून घेऊयात. हे बघा दिसतो ना एकदम यम्मी. तर आपला एकदम मऊसूद डिलिशियस टेस्टी असा केक तयार झालेला आहे. बघा किती एकदम सॉफ्ट आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच रेसिपी बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.